जैन मित्रांनो, आजच्या व्हिडिओमार्फत आज आपण जीकेचे 50 ऑनलाईन प्रश्न बघणार आहोत, जे येणारी पोलीस भरती आहे तसेच ज्या कोणत्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते आहे? उत्तर आहे हडप्पा. पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 3 आहे, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? उत्तर गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 4 आहे, उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक, जे की दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला शासक म्हणून देखील ओळखले जाते, तर ती कोण होती? उत्तर होतं रजिया सुलतान. प्रश्न क्रमांक 5 आहे, सिंधू संस्कृतीचे बंदर हे शहर कोणते होते? उत्तर लोथल. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? उत्तर A.O. हुमायून. प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हटले जाते? उत्तर धर्मचक्र प्रवर्तन. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणता वेद गद्य आणि पद्य या दोन्हीमध्ये रचला गेला आहे? उत्तर यजुर्वेद. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? उत्तर सर सय्यद अहमद खान. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म 2 भागात विभागला गेला? हिनयान आणि महायान. उत्तर कनिष्कच्या काळात. प्रश्न क्रमांक 11 आहे, लोधी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? उत्तर इब्राहिम लोधी. प्रश्न क्रमांक 12 आहे, प्रथम जनसंगीत कोठे आयोजित केले होते? उत्तर पाटणा येथे, जे की बिहारमध्ये येते. प्रश्न क्रमांक 13 आहे, इतिहासकारांनी दिल्लीच्या कोणत्या सुलतानाचे वर्णन विरोधकांचे मिश्रण असे केले होते? उत्तर आहे मुहम्मद बिन तुग नसीब. प्रश्न क्रमांक 14 आहे, त्रिगवेद समाजाची सर्वात लहान एकके कोणती होती? उत्तर कुळ आणि कुटुंब. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौदल होते? उत्तर चोला. प्रश्न क्रमांक 16 आहे, संकीर्तन परंपरेचे प्रवर्तक कोण होते? उत्तर चैतन्य. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या मुघल शासकाला आलमगीर असे म्हटले जाते? उत्तर औरंगजेब. प्रश्न क्रमांक 18 आहे, शहीद ए आझम या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? उत्तर शहीद भगतसिंग यांना. प्रश्न क्रमांक 19 आहे, सायमन कमिशनच्या विरोधादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये कोणत्या राजकारण्याचा मृत्यू झाला होता? उत्तर लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 20 आहे, वहाबी चळवळीचे जनक कोण होते? उत्तर सय्यद अहमद. प्रश्न क्रमांक 21 आहे, बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी प्राप्त केले? उत्तर कुशीनगर. प्रश्न क्रमांक 22 आहे, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? उत्तर उमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 23 आहे, भरतनाट्यम शिल्प असलेले भगवान नटराजाचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? उत्तर चिदंबरम. प्रश्न क्रमांक 24 आहे, महात्मा बुद्धांनी उपदेश करण्यासाठी कोणती भाषा वापरली होती? उत्तर पाली. प्रश्न क्रमांक 25 आहे, कुतुब मिनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? उत्तर अल्तुमिस. आणि काम कोणी सुरू केलं होतं तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी, आणि पूर्ण इल्तुमिस यांनी केले. प्रश्न क्रमांक 26 आहे, लीलावती हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे? उत्तर गणिताशी. प्रश्न क्रमांक 27 आहे, एलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बांधले? उत्तर राष्ट्रकूट यांनी. प्रश्न क्रमांक 28 आहे, चीनी प्रवासी CN स्टॅन कोणाच्या कारकिर्दीत भारतात आला होता? उत्तर हर्षवर्धनच्या काळामध्ये. प्रश्न क्रमांक 29 आहे, बनारस हिंदू विद्यापीठचे संस्थापक कोण होते? उत्तर मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 30 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 31 आहे, कोणत्या मुस्लिम शासकाच्या नाण्यावर लक्ष्मीची आकृती आहे? उत्तर मोहम्मद घोरी. प्रश्न क्रमांक 32 आहे, कालाशोकची राजधानी कोठे होती? उत्तर पाटणा. प्रश्न क्रमांक 33 आहे, गायत्री मंत्र कोणी रचला? उत्तर विश्वामित्र. प्रश्न क्रमांक 34 आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती?
उत्तर श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न क्रमांक 35 आहे. कोणत्या गुप्त काळातील शासकाला कविराज असे म्हटले गेले? उत्तर समुद्रगुप्त याला. प्रश्न क्रमांक 36 आहे. अकबर इतिहासकारांपैकी कोण अकबराला इस्लामचा शत्रू म्हणतो? उत्तर बदायूने. प्रश्न क्रमांक 37 आहे. भक्तीला तत्त्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? उत्तर शंकराचार्य. प्रश्न क्रमांक 38 आहे. सिराजे हिंद असे कोणते शहर होते? उत्तर जौनपूर. प्रश्न क्रमांक 39 आहे. चालुक्य वंशातील सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? उत्तर पुलकेशी दुसरा. प्रश्न क्रमांक 40 आहे. इसवी सन 1192 मध्ये तराईंच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने कोणत्या शासकाचा पराभव केला? उत्तर पृथ्वीराज चौहान. प्रश्न क्रमांक 41 आहे. भारतीयांचा महान रेशीम मार्ग कोणी सुरू केला? उत्तर कनिष्कने. प्रश्न क्रमांक 42 आहे. गुलरुखी म्हणून कोणाला ओळखले जात होते? उत्तर सिकंदर लोधी. प्रश्न क्रमांक 43 आहे. भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व कोणत्या युद्धामुळे झाले? उत्तर प्लासीचे युद्ध. आणि हे केव्हा झाले होते? तर 1757 झाले होते. प्रश्न क्रमांक 44 आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत कोणता बनवला होता? उत्तर चोथ याला. प्रश्न क्रमांक 45 आहे. जैन धर्माचे 24 तीर्थकार कोण होते? उत्तर महावीर. प्रश्न क्रमांक 46 आहे. सत्यमेव जयते हा शब्दप्रयोग कुठून घेतला आहे? उत्तर मुंडकोपनिषद. प्रश्न क्रमांक 47 आहे. बक्सरच्या लढाईच्या वेळी 1764 मध्ये दिल्लीचा शासक कोण होता? उत्तर शाह आलम. प्रश्न क्रमांक 48 आहे. भारतात प्रथम सोन्याचे नाणे कोणी आणले होते? उत्तर इंडो बॅक्ट्रियन. प्रश्न क्रमांक 49 आहे. अशोकाने धम्मची व्याख्या कोठून घेतली आहे? उत्तर राहुलो वंतसुत्ता. प्रश्न क्रमांक 50 आहे. जहांगीराच्या दरबारातील पक्ष्यांचे महान चित्रकार कोण होते? उत्तर मनसूर. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला जोडून राहा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावा. तसेच मित्रांनो, तुमचे काही पोलीस भरती संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.